तुम्हाला खासदारांसोबत काम करण्याचा अनुभव आहे, पार्लमेंटमध्ये तुम्ही इंटर्नशिप केली आहे. एकंदरीत तुमचा अनुभव बघता एक नाशिककर म्हणून येत्या लोकसभेला कोणता उमेदवार योग्य वाटतो तुम्हाला? आता जी लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि नाशिक लोकसभेत 31 उमेदवार निवडणुकीला उभे आणि तुलनात्मक आपण जर अभ्यास केला तर मला कामाच्या बाबतीत, अनुभवाच्या बाबतीत आणि विकासाच्या दृष्टिकोनाच्या बाबतीत जे आत्ताचे विद्यमान खासदार आहेत, हेमंत गोडसे, हे मला सर्वात उजवे उमेदवार वाटतात. आणि नाशिककरांचंही तसं मत आहे. जो मी सर्वे करण्याचा प्रयत्न केला, सर्वेतनं माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तर हेमंत गोडसे हे उजवे उमेदवार वाटतात. आणि त्यांच्याबद्दल माझं व्यक्तिगत मत मी तुम्हाला सांगायचं ठरलं तर हेमंत गोडसेंच्या 2019च्या निवडणुकीचा मी निवडणूक प्रमुख म्हणून काम केलं. जी व्यक्ती सकाळी 6 वाजता आपला दिनक्रम सुरू करते आणि रात्री 11 वाजेपर्यंत त्यांना जो कोणी भेटायला येईल त्याचं हसत मुखाने स्वागत करते, आलेल्या प्रत्येक कॉलला प्रतिसाद देते, अशी व्यक्ती खासदार म्हणून नाशिककरांनी अनुभवलेली. आणि एक व्यक्तिगत मी जे काय अनुभव घेतला कोविडच्या काळात, मी कोविडच्या काळात आपल्या नाशिकमधल्या अनेक रुग्णांचा, नाशिककरांचा ऑक्सिजन अभावी दुर्दैवी मृत्यू झाला. आणि मग तेव्हा ठरवलं का आपण घरात बसून काय करणार आहोत. जर आत्ता समाजाच्या कामी येणार नाही, आत्ता नाशिकच्या कामी येणार नाही, तेव्हा मी एका नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनसोबत काम सुरू केलं, जी हवेतनं ऑक्सिजन शोषून घेऊन तो रुग्णांपर्यंत पोचवायचं एक युनिट, एक मशीन ऑपरेट करण्याचं काम ती नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन करत होती. जेव्हा हे आप्पांना कळालं, आप्पांनी मला फोन केला का प्रसादराव, नाशिकची परिस्थिती भयंकर आहे, आपल्याला हे युनिट जास्तीत जास्त नाशिकला कसे मिळवता येतील, याच्यासाठी तुम्ही काय माहिती तुमच्याकडे मला सांगा. मी आप्पांना भेटलो, आप्पांना सविस्तर माहिती सांगितली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपण उद्याच अहमदाबादला जाऊ, आणि आम्ही अहमदाबादला भर कोविडमध्ये रस्त्यावर शुकशुकाट असताना अहमदाबादला प्रवास केला. त्यांनी गाडीत असतानाच त्यांच्या काही मित्रांना फोन केले, त्यांना विनंती केली का याच्यासाठी एवढा एवढा खर्च येणार आहे, आपल्याला तो खर्च करावा लागेल, आपल्याला ऑक्सिजन पोहोचवावं लागेल. शासकीय यंत्रणा त्याचं काम करतच होती, पण त्याचं एक लिमिटेशन होतं. आणि आम्ही अहमदाबादला ते प्लांट लवकरात लवकर आपल्याला कसे मिळतील, ते प्लांट आम्ही गिरनाराला दिले, त्र्यंबकला दिले, घोटीला दिले, इगतपुरीला दिले. अशा अनेक ठिकाणी आप्पांच्या माध्यमातून ते प्लांट पोचले, अनेक रुग्णांचा जीव वाचला. खासदाराचं, लोकप्रतिनिधीचं काय काम असतं हो दुसरं? जर आपण आपल्या माणसांचे जीव वाचवू शकत नसेल तर दुसरं काम काय असतं? आणि विकासांचे अनेक कामं माननीय हेमंत आप्पांनी केलेले. नाशिक कारखाना सुरू करणं, रेल्वे व्हीलचा कारखाना सुरू करणं, प्रेसचे अनेक प्रश्न सोडवणं, अनेक परीक्षांचे सेंटर नाशिकला आणणं, असं भरगतचं काम हेमंत गोडसेंनी केलेलं आहे. त्याच्यावर नाशिककर निश्चित त्यांच्या बाजूने चांगला विचार करत आहे. हे तटस्थ राजकीय अभ्यासक म्हणून माझं मत आहे. महायुतीचे प्रचारक म्हणून आम्ही त्यांचं काम करतोच आहे, पण एक तटस्थ नागरिक म्हणून माझं असं मत आहे. परंतु राजाभाऊ वाजे यांचे समर्थक असे म्हणतात की राजाभाऊ वाजे हे खूप साधे भोळे आहेत, हे प्रत्येकाच्या लग्नाला आणि दहाव्याला जातात. अहो, साधा प्रश्न आहे. ज्या नाशिक लोकसभा मतदारसंघात साधारण 30 लाख लोकसंख्या आहे आणि 20 लाख मतदार आहे, ज्या दिवशी लग्नाची तारीख असते तर साधारण 300 लग्न त्या दिवशी असतात. ह्या लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक लग्नाला माणूस जाऊ शकतो का? दशक्रिया विधीची जर गोष्ट केली आपण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक, सिन्नर हे ग्रामीण भागातले तालुके आणि आपला गोदाकाठ नाशिक शहराचा, इथे साधारण सगळे मिळून 70-80 दशक्रिया विधी असतील. जाऊ शकता का खासदार? नाही. आणि बरं, तुम्ही जर चुकून खासदारकीला निवडून आले तर तुम्ही हे काम करणार आहात का?
नो डाऊट तुम्ही लोकांच्या सुखादुखात गेलं पाहिजे, पण ह्या खासदाराचं कर्तव्य असं आहे का तुम्ही नाशिक लोकसभा मतदारसंघाला कोणत्या उंचीवर नेणार. आत्ता जी पिढी आहे, भविष्यात जी जन्माला पिढी येईल, तिच्या भविष्याची चिंता, तिच्या भविष्याचे प्रश्न, तिच्या भविष्यातला विकास याच्यावर आपण काम करणार का आपण हेच काम करत असणार. परंतु असं आहे की सिन्नरला त्यांनी बरंच काही विकास केला आहे, हे पण तर आहे. खरं तर असं चित्र रंगवलं जात आहे का हे अत्यंत सामान्य कुटुंबातले सामान्य व्यक्ती आहे. खरं बघायला गेलं तर त्यांचे आजी आजोबा हे आमदार राहून गेलेले आहेत, नगराध्यक्ष राहून गेलेले. सहानुभूतीचं राजकारण करावं ते राजाभाऊंनीच, राजाभाऊंकडनंच ते शिकावं. मला सांगा, निमगावच्या जवळ जो इंडिया बुल्सचा प्रकल्प आहे तो माननीय राजाभाऊंना का चालू करता आला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमधला दुष्काळी तालुका म्हणून सिन्नरचं उदाहरण दिलं जातं. का सिन्नरचा दुष्काळ हटवता आला नाही. आणि माननीय राजाभाऊ हे जेव्हा आमदार होते तेव्हा त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत किती प्रश्न उपस्थित केले. हा संशोधनाचा प्रश्न आहे. आणि जेव्हा राजाभाऊ हे लोकसभेची उमेदवारी करता, जिथे बंगालचे खासदार येतात, जिथे बिहारचे खासदार येतात, जिथे यूपीचे खासदार येतात, त्यांच्यामध्ये राजाभाऊ बोलतील. राजाभाऊंचा आवाज तरी आपल्या नाशिककरांनी ऐकला आहे का. आणि मग नाशिकचा आवाज बुलंद ते कसा करतील हा प्रश्न नाशिककरांसमोर आहे. तो प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवतो. प्रसाद सर, आपण नाशिक शहरातील उच्च शिक्षित तडफदार युवा नेते आहात आणि प्रचाराच्या या व्यस्त धामधुमीतून आपण आपला मौल्यवान वेळ काढून तुम्ही आमच्या या स्टुडिओला व्हिजिट दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आपण या ठिकाणी मला आमंत्रित केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं सर्व नाशिककरांना मी जाहीर आवाहन करतो, या नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत येत्या 20 तारखेला आपण घरातून बाहेर पडून जास्तीत जास्त मतदार या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आणि आपल्या देशाच्या भवितव्यासाठी, आपल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या येणाऱ्या भविष्यातील पिढीच्या, आपल्या लेकराबाळांचा विचार करून आपण अवश्य मतदान करावं आणि महायुतीचे जे उमेदवार आहे त्यांना मतदान करावं असं आवाहन करतो. थांबतो. जय महाराष्ट्र.